तर आता आपण हे मशरूमचे स्पॉन म्हणजेच मशरूमचे बियाणं घेतलेलं आहे. तर आता आपण कशा पद्धतीने हे लागवड करायची ते पाहू. आता आपण सर्वप्रथम याला खोलून घेऊ, अनबॉक्स करू याला. हे पाहू शकता इथे रबर लावलेलं होतं, त्याच्यानंतर हा डाच लावलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे हे डाच कशासाठी, याच्या अंदर एअर जाण्यासाठी हे लावलेलं असते. त्याच्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने रिंग लावली. त्याच्यानंतर आपण हे ओपन करायचं. पाहू शकता हे आहे मशरूमचं बियाणं म्हणजेच मशरूमचं सीड. अशा पद्धतीने हे मशरूमचं बियाणं राहते. मशरूमचं सीड म्हणजेच जे काही आपलं धान्य आहे त्याला उकळून टाकलं जाते आणि त्याच्यावर हे मायसिलियम ग्रो केलं जाते, त्याला आपण मशरूमचं बियाणं म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण कशा पद्धतीने लावलं जाते ते पाहू. ते मशरूमचं जे काही बियाणं आहे ते दोन पद्धतीने लावलं जाते. त्याला एक म्हणजे मिक्स पद्धत आणि दुसरी लेअर पद्धत. तर आपण दोनही पद्धतीने तुम्हाला सांगणार की कशा पद्धतीने लावलं जाते. तर आता पाहू आपण प्रोसेस. तर आता हे आपण प्लॅस्टिक घेतलेलं आहे, याच्यामध्ये आता आपण लेअर पद्धतीने आपण याच्यामध्ये लावणार आहोत मशरूम. तर आपल्याला सर्वप्रथम याच्यामध्ये काय करायचं आहे, जो काही स्ट्रॉ आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे, भुसा टाकायचा आहे जो की आपण स्टेरलाइज केलेला आहे. अशी एक लेअर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपले स्पॉन आहे ते टाकायचे आहे. तर स्पॉन किती टाकायचे आहे, तर आपल्याला 100 ग्रॅम प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला स्पॉन टाकून घ्यायचे आहे. आता आपण इथे अंदाजानेच टाकत आहोत. तर या पद्धतीने म्हणतात लेअर पद्धत, म्हणजे आपण लेअर बाय लेअर अशा पद्धतीने इथे स्पॉन टाकून घेणार आहोत. आपल्याला आता लेअर बाय लेअर टाकत जायचं आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला याच्यावर भुसा टाकायचा आहे. अशा पद्धतीने भुसा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला याच्यामध्ये स्पॉन घ्यायचे आहे. आणि अजून स्पॉन टाकून घ्यायचे आहे याच्यावर. अशा पद्धतीने स्पॉन टाकून घ्यायचे, भुसा टाकायचा. असं आपल्याला 5 लेअर टाकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे टाईट बांधून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक टाईट बांधून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 20 दिवसापर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याच्यानंतर मायसिलियमची ग्रोथ होईल. मायसिलियम म्हणजे जे काही आपली बुरशी आहे, कारण मशरूम एक बुरशी आहे, त्याची वाढ होईल. त्याच्यानंतर आपल्याला याच्यातून मशरूम बाहेर निघलेले पाहायला दिसतील. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण बॅगा भरणार आहोत. तर अशाच पद्धतीने हे झाली आपली लेअर पद्धत. याच्यामध्ये आपण लेअर बाय लेअर स्पॉन टाकत गेले आणि त्याच्यावर आपण भुसा टाकत गेलो होतो. हे झाली लेअर पद्धत. आता आपण पाहू की मिक्स पद्धतीने कशा पद्धतीने बेड भरला जातो. तर आता आपण पाहू की मिक्स पद्धतीने कशा पद्धतीने आपण जे काही मशरूम आहे त्याची लागवड केली जाते. तर आता आपण इथे स्ट्रॉ म्हणजे भुसा घेतलेला आहे. तर त्याच्यावर आपल्याला त्याच्यासाठी जे सीड लागत आहे ते सीड घ्यायचं आहे आणि ते आपल्याला याच्यावर पूर्ण असं स्प्रिंकलर करायचं आहे, म्हणजे याच्यावर पूर्ण असं टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर याला मिक्स करायचं आहे. तशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला याची लागवड करायची आहे. याला म्हणतात मिक्स पद्धत. या पद्धतीमध्ये आपण संपूर्ण जे काही बी आहे ते डायरेक्ट याच्यामध्येच मिक्स केलेलं आहे. तर आता पाहू, आता हे आपल्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये पॉलिथिन घ्यायचे. याची प्रोसेससुद्धा अशीच आहे. याला डायरेक्ट आता बी तर आपण याच्यामध्ये टाकलंच आहे ऑलरेडी. तर आता याला आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचप्रमाणे याला सुद्धा आपण रबर लावून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण हे मिक्स पद्धतीने आता स्पॉन लावून घेतलेले आहे.
तर याच्यामध्ये आपल्याला काय फरक दिसते दोघांमध्ये पाहता. हे आहे आपली लेअर पद्धतीने, याच्यामध्ये पाहू शकता की लेअर बाय लेअर आपण टाकलेले आहे स्पॉन. याच्यामध्ये आपण मिक्स पद्धतीने, याच्यामध्ये आपल्याला लेअर बाय लेअर दिसणार नाही, तर याच्यामध्ये मिक्स करून टाकलेले आहेत. अशा 2 पद्धतीने आपण बेड भरू शकतो. तर हे होती बेड भरण्याची पद्धत, कशा प्रकारे आपण जे ऑयस्टर मशरूम आहे त्याची बेड भरू शकतो. तर आता आपण याला संपूर्ण 10 जे काही बॅग आहे ते आपण भरून घेणार आहोत. प्रत्येक बॅगामध्ये आपण 100 ग्रॅम बियाणे टाकलेले आहे. अशा आपण 1 किलोमध्ये 10 बॅगा तयार करू शकतो आणि याचं वेट 5 ते 6 किलोपर्यंत याच्यामध्ये भुसा येऊ शकते. तर आता आपण इथं कशा पद्धतीने लावणार आहोत ते सुद्धा दाखवणार आहोत. मशरूमचे जे काही बेड होते ते आपण भरून घेतलेले आहे अशा पद्धतीने. प्रत्येक याच्यामध्ये आपण 100 ग्राम बियाणे टाकलेले आहे. आता हे आपला शेवटचा आहे, तो आपण आता भरून घेणार आहोत. प्रेस करून घेतलेलं आहे आपण याला, जसली एअर वगैरे निघून गेली. त्याच्यानंतर आता याला आपण हे रबर घेतलेलं आहे, तर रबरच्या साहाय्याने आता आपण इथे बांधून घेऊया. पूर्ण टाईटमध्ये आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आता आपण हे संपूर्ण बेड बांधून घेतलेले आहे. आता आपण याला वर लटकवणार आहोत की कशा पद्धतीने आपण याला लावू शकतो. दोरी बांधून घेतलेली आहे. आता आपण हे कशासाठी बांधतो आहोत, तर आपल्याला इथं मशरूमच्या ज्या काही बॅग आपण तयार करणार आहोत त्या आपण इथे लटकवणार आहोत, त्यासाठी आपण हे बांधून घेत आहोत. तर आता ही सरळ रस्सी आपण इथून बांधून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथून आपण त्याच्या खाली दोऱ्या सोडू आणि त्याच्यावर आपण मशरूमच्या बॅग लटकवणार आहोत. त्यासाठी आपण हे दोरी इथे बांधत आहोत. तर आता आपण हे मशरूम टांगण्यासाठी आपण हे दोरी बांधलेली आहे. आता याची आपण कशा पद्धतीने बांधणी केली जाते ते आता पाहणार आहोत. तर आपल्याला पहिलं आपण हे इकडलं हे तर बांधूनच आहे, तर आता आपल्याला हे पदर बांधून घ्यायचे आहे. इथं गाठ बनवून घ्यायची याची. नंतर हे अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या मधामध्ये बॅग ठेवता येणार. तर आता आपण पाहू की याच्यामध्ये आपण मशरूमची जी काही बॅग आपण भरली होती ती आपण याच्यावर कशी ठेवायची, कशा पद्धतीने आपण याच्यावर ठेवू शकतो ते. तर आता आपल्याला हे सर्वप्रथम असे आपण बांधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला मधामध्ये याचे ठेवायचे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जे काही हे धागे आहे 4 कोणत्यावर 4 आपल्याला बरोबर अशा पद्धतीने लावून घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपल्याला हे लावायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून हे थोडंसं बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो काही बेड आहे तो पडणार नाही. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने आता आपल्याला हे याच्या वर 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 ठेवत जायचे आहे. असे आपण 4 ते 5 आपलं जेवढं काही अंतर आहे, जेवढ्या अंतरावर आपण पाणी चांगल्या पद्धतीने मारू शकतो, देऊ शकतो, त्याने आपल्याला जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपले जे काही मशरूमचे बेड भरलेले आहे ते आपण लावू शकतो. आता दोरी बांधण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याचं या पद्धतीने असे इथं गाठ बांधून घेऊ. हे टाईट बांधून घ्यायचे, कारण हा नायलॉनच्या दोऱ्या आहे, घसरून जातात त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर आता याच्यावर आपण बॅग ठेवू. तर आता आपण मशरूमचे बेड भरलेले आहे, पूर्ण आपण प्रोसेस पाहिलेली आहे. तर त्याच्यानंतर आपण पहा इथे कशा पद्धतीने आता इथे बांधलेलं आहे समोर. तर इथं पाहू शकता आता आपण हे बेड ठेवला खाली आपण एक, त्याच्यावर इथे आपण गाठ मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण हे दुसरा बेड ठेवलेला आहे. अशाच पद्धतीने आपण याच्यावर असे 4 बेड ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आपण इकडे सुद्धा असेच 4 बेड ठेवलेले आहे आणि इकडे आपण 2 बेड ठेवलेले आहे. असे आपण 10 बेड आपण इथे लावलेले आहे. आणि याच्यानंतर आता आपण हे बेड लावल्यानंतर आपलं याच्यातून पहिलं तर याच्यामध्ये मायसिलियम ग्रो होणार आहे. मायसिलियम म्हणजे जे काही बुरशी आहे ते ग्रो होणार आहे. तर ते ग्रो होण्यासाठी 18 दिवसाचा कालावधी लागतो. 18 दिवसामध्ये हे पूर्ण आपल्याला पांढरं झालेलं दिसेल. आता आपल्याला याला कुठल्याही प्रकारे पाणी वगैरे द्यायचं नाही. याच्यामध्ये जे काही मॉइश्चर होतं, म्हणजे जे काही ओलावा होतं,
त्याच्यावरच जे काही आपली बुरशी आहे ते वाढणार आहे. इथे पाहू शकता हे जे आपण स्पॉन टाकलेले आहे लेअर पद्धतीने. आता हेच आपलं वाढून पूर्ण हे बेड जो आहे तो पूर्ण पांढरा होणार आहे. त्यालाच आपण मायसिलियम ग्रो होणे म्हणतो. तर हे पूर्ण वाढ झाल्यानंतर याच्यातून निघण्यास सुरुवात होते. तर अशा पद्धतीने आपण मशरूमची लागवड करू शकतो. याच्यानंतर सुद्धा आपले याच प्रकारे कशा पद्धतीने त्याची वाढ होते, कोणती काळजी घेतली पाहिजे याच्यावर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. तरी नक्कीच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.